मान्सूनची स्थिती काय आहे? व्यवहारामध्ये आठवड्यात काय स्थिती असणार आहे? काय काय? जसं आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्र मान्सूनने 23 जूनला कव्हर केला होता आणि त्यानंतर मान्सूनचा जो विंड्स आहेत किंवा मान्सूनचे वारे आहेत ते थोडे कमकुवत झालेले आपल्याला दिसून आले आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी परत पाऊस कमी होताना आपल्याला दिसला. आणि आता आजपासून पुढले 7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. स्पेशली 3, 4, 5 आणि 6 जुलै या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी मान्सूनचे वारे सक्रिय होऊन कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यांवर चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि म्हणून तिथे ऑरेंज किंवा रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो त्या पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे. तो आपण असं म्हणू शकतो की 3 ते 6 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी किंवा सर्वदूर पावसाची शक्यता आहे. आता जून आपलं जर 4ही सब डिव्हिजनचं जर आपण बघितलं तर यावर्षी नक्कीच पाऊस कमी झालेला आहे सरासरीच्या. आणि आपण जर प्रत्येक सब डिव्हिजन जर बघितली तर कोकण आणि गोवामध्ये जून मधली जी तूट आहे पावसातली ती 46% आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये 56% आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये 39% इतकी तूट आहे आणि विदर्भामध्ये 42% इतकी तूट आहे. त्यामुळं आपण एकंदरीत जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर 47% -47% किंवा 47% इतकी तूट पावसामध्ये जूनच्या पावसामध्ये आहे. त्यामुळं पाऊस हा कमीच झालेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. पण मग त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. तर नक्कीच पहिला जो आठवडा आहे जुलैचा त्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पण आता जी जूनची तूट आहे ती या 4-5 दिवसामध्ये भरून निघेल असं सांगणं डिफिकल्ट आहे. परंतु चांगला पावसाचा स्पेल आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. यावेळी नक्कीच पावसाची शक्यता चांगली आहे. तर त्यावर ते आपल्या शेतीचं नियोजन करू शकतात बेस्ड ऑन या पावसात येणाऱ्या स्पेलवर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.